स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती. तर आज आहे आपल्या बल्किंग सिरीजचा लेग वर्कआउट. तर मी सकाळची माझी सर्व रुटीन फॉलो करून आलो जिमवरती. आता मी करतोय वॉर्मअप हा खूप गरजेचा आहे, कारण की आपण मेन सेटसाठी तयार होतो. वॉर्मअपने आपले ब्लड सेल्स मोकळे होतात आणि आपले ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या मसल्समध्ये जाण्यास तयार होतात. त्यामुळे आपण हेवी लिफ्ट करायला तयार असतो. त्यामुळे इंजरीजचे चान्सेस खूप कमी होतात. माझा बेसिक वॉर्मअप झाल्यानंतर मी लेग्स वॉर्मअप स्टार्ट केलाय लेग एक्सटेन्शनवर. लेग एक्सटेन्शनचा वॉर्मअप सेट झाल्यानंतर मी स्टार्ट केले स्क्वॉट्स. पहिला स्क्वॉटचा सेट झाल्यानंतर 10-10 किलोच्या प्लेट अजून ॲड केल्यात दुसऱ्या सेटसाठी. थर्ड सेटसाठी अजून मी 15-15 केजीच्या प्लेट ॲड ऑन केल्या. चौथ्या सेटमध्ये मी 5-5 केजीच्या प्लेट अजून ॲड केल्या. लास्ट सेटमध्ये मी टोटल 20 केजी अजून ॲड ऑन केलं. टोटल म्हणजे 140 केजी ॲड ऑन केलं आणि त्यानंतर मी लास्ट सेट माझा कंप्लीट केला. त्यानंतर मी स्टार्ट केले वाईड स्क्वॉट ॲज लाईक सुमो स्क्वॉट. भरपूर जण हे आपल्या वर्कआउट शेड्यूलमध्ये ॲड करत नाही, पण हे खूप चांगली एक्सरसाइज आहे आपल्या ॲडक्टर आणि अबडक्टरसाठी. हे भरपूर जिममध्ये मशीन्स नसतात, तर त्यासाठी तुम्ही याला अल्टरनेट म्हणून तुम्ही वाईड स्क्वॉट किंवा सुमो स्क्वॉट डंबेल्सनी पण करू शकता.
व्हाईट स्क्वॉट कंप्लीट झाल्यानंतर मी माझे स्टार्ट केले लंजेस. भरपूर जण लंजेस जागेवरही करू शकतात, पण मी प्रिफर करतो की वॉकिंग लंजेस करावे. कारण की वॉकिंग लंजेसमध्ये आपल्या कोरला जास्त स्टेबल राहण्याचं चॅलेंज भेटतो आणि त्याने आपला कोर चांगला स्ट्रॉंग होतो आणि आपले लंजेस पण चांगले होतात. लंजेस करून मी आलो लेग प्रेस मशीनवरती. लेग प्रेस मशीनमध्ये मी स्टार्ट केले सिंगल लेग प्रेस. या ठिकाणी तुम्ही बोथ लेग प्रेस पण करू शकता, पण जास्त करून खूप वेळा आपल्या ज्या लेग्समध्ये जास्त पॉवर असते तो लेग जास्त वर्क करतो. त्यामुळे सिंगल लेग केल्यामुळे तुम्हाला तुमच्या लेगची असली ताकद तुम्हाला समजण्यात येईल. सिंगल लेग प्रेसचे 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर मी स्टार्ट केले लेग एक्सटेन्शन. लेग एक्सटेन्शनचे 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर मी स्टार्ट केले स्टिफ लेग डेडलिफ्ट विथ स्मिथ मशीन. भरपूर जिममध्ये एकच मशीन असते आपल्या हॅमस्ट्रिंगसाठी, ती म्हणजे लेग कर्ल. एक तर ले डाऊन असते किंवा सीटेड असते. त्यामुळे आपले लेग्सचे जे हॅमस्ट्रिंग आहे, हॅमस्ट्रिंग म्हणजे मागचा पार्ट, तो प्रॉपरली वर्क करत नाही किंवा आपण त्याच्यावरती प्रॉपरली फोकस करत नाही. त्यामुळे भरपूर जणांचे हॅमस्ट्रिंग वीक असतात. त्यासाठी तुम्ही हे स्टिफ लेग डेडलिफ्ट ट्राय करू शकता तुमच्या हॅमस्ट्रिंगला स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा मसल मास वाढवण्यासाठी. स्टिफ लेग डेडलिफ्ट झाल्यानंतर मी स्टार्ट केले लेग कर्ल. लेग कर्लचे 3 सेट कंप्लीट झाल्यानंतर मी स्टार्ट केले काफ रेजेस. भरपूर जण काफ रेजेस स्किप करतात, जसं की मी. त्यामुळे माझे काफ प्रॉपरली डेव्हलप झालेले नाही. त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका. भरपूर वेळेस मला कॉम्प्लिमेंट भेटते की तुझे लेग चांगले आहेत पण तुझे काफ्स अजिबात दिसत नाही. पण आता मी त्याच्यावरती वर्क करत आहे. तर तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही पण तुमच्या लेग वर्कआउटमध्ये शेड्यूलमध्ये नक्कीच ॲड करा काफ रेजेस. यात सीटेड काफ रेजेस पण आहे, ते पण ॲड करा आणि स्टँडिंग काफ रेजेस पण करा. हे दोन्ही वेगवेगळ्या मसलसाठी वर्क करतात. सीटेड काफ रेजेस झाल्यानंतर आपण आपला वर्कआउट इथे एंड करतोय. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायचं विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या वर्कआउटमध्ये. बाय बाय.